चॅनल कल्याण प्रॉपर्टीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला कल्याण वेस्टमध्ये हा एक बंगला तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। त्याचं लोकेशन तुम्हाला एक संदीप हॉटेलच्या या जवळ दिलेलं आहे आणि इथून कल्याण स्टेशन अगदी हार्डली 7 ते 8 मिनिटाच्या दरम्यान आहे। इथून तुम्ही बाहेर निघाल्यावरती तुम्हाला रिक्षा वगैरे भेटतील आणि अवंतर बाकी तुमचा दवाखाना मेडिकल ज्या गोष्टी आहे ना त्या गोष्टीची सुविधा इथे तुम्हाला अवेलेबल आहे। जसे इथून तुम्ही गेटच्या बाहेर निघाल्यावरती सर्व गोष्टी अवेलेबल भेटतील आणि तुम्हाला रिक्षा वगैरे ही स्टेशनला जाण्यासाठी आहे आणि तुम्ही चालूनही जाऊ शकतात। तर आपण पहिले हा बंगला बघूया आणि या बंगल्याची प्राइस ही आपण एंडला जाणून घेऊया। याचा कार्पेट एरिया तुम्हाला ही मी सांगणार आहे आणि बिल्डअप एरिया ही मी नक्की सांगणार आहे। तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा। तर पहिले हा फ्लोर बघूया, नंतर याच्यावरती दुसरा फ्लोर बघूया, नंतर तिसरा फ्लोर बघूया, नंतर आपण टेरेस बघूया। तर आपण आता स्टार्ट करूया। तर आपण हॉल दिलेला आहे। इथे हॉल अगदी स्पेसफुल त्यांनी दिलेला आहे, उजेडी अगदी तुमच्या आजूबाजूला दिसत आहे। तर पहिले आपण ह्या हॉलचा डायरेक्शन बघूया आणि इकडे काय काय दिलेलं आहे त्याचा लुक बघूया, नंतर आपण पुढच्या गोष्टी जाणून घेऊया। तर हॉलमध्ये तुम्ही एंट्री केल्यावरती ह्या साईडला तुमची सोफाची त्यांची अरेंजमेंट दिलेली आहे, पण त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आणि ह्या साईडला तुम्हाला विंडो वगैरे साईडचं आहे। जसं तुम्ही पहिले व्ह्यू बघितला त्याची फेसिंग इकडे दिलेली आहे। तर आपण आता पहिले बाथरूमचा लुक बघून घेऊया। तर बाथरूम हे अगदी स्पेसफुल पूर्ण दिलेलं आहे। तर बाथरूम आता स्पेसफुल एकदम दिलेला आहे आणि आता आपण पहिले याचा बाहेरचा एरिया आहे ना तोही जाणून घेऊया। तर आपण इथून एंट्री केल्यावरती ह्या साईडला इथं पूर्ण ओपन व्हेंटिलेशन दिलेलं आहे। हा पूर्ण गोल राऊंड आहे, तोही मी तुम्हाला दाखवणार, नंतर पुढे एक्स्ट्रा आपण जाणार आहे। तर ह्या साईडला आपण मी इकडे आलेलो आहे। ह्या साईडला त्यांनी टाकीचे अरेंजमेंट इथंही केलेले आहे आणि वरती टेरेसवरती पण केलेले आहे। तर पहिले आपण इकडचा एल शेपमध्ये हा एरिया दिलेला आहे, पहिले तो जाणून घेऊया, नंतर मग पुढची प्रोसिजर करूया। तर इथे त्यांनी झाडं वगैरे लावून आधी सुंदर आणि छानसा एक हा बाहेरचा इंटेरियर लुक आहे ना तो खूप छानशा पद्धतीने त्यांनी निर्माण केलेला आहे। या साईडलाही अगदी स्पेसफुल त्यांनी जागा दिलेली आहे, झाडं लावूनही अगदी झाडाची त्यांची एक मोठे मोठे झाडं झालेले, झाडंही खूप छान आहे आणि सावली ही इथे तुम्ही बसू शकता। उन्हाळ्याच्या टायमाला इथे खूप एन्जॉय करू शकता। इथे झोका वगैरे टांगून पहिल्याचे दिवस जे आहेत ते तुम्ही इथे एक्सप्लेन करू शकता। तर आपण इकडे पुढे अजून बघूया। या साईडला तुम्हाला काही तुम्ही पार्टी वगैरे काही फंक्शन वगैरे असेल तर तुम्ही इथे बसून पूर्ण एन्जॉय फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी ही पेसफुल जागा दिलेली आहे इथे। आणि या साईडलाही त्यांनी जागा ठेवलेली आहे, पण इथे ते झाडं वगैरे अजून एक्स्ट्रा लावणार आहे, त्यासाठी त्यांनी ती जागा ओपन प्लेसमध्ये ठेवलेली आहे। तर आपण इथून परत हा किचनमध्ये जाणारा रस्ता आहे। आपण हॉलमधून पण आहे, पण आपण आता ह्या साईडून किचनचा लुक बघणार आहे। तर आपण ह्या साईडला आल्यावरती ह्या साईडला ही टाकी दिलेली आहे, त्या साईडला ही टाकी दिलेली आहे। अशी अरेंजमेंट खूप छानसा एक पद्धतीने त्यांनी केलेली आहे। आता आपण एंट्री करणार आहे इथं। तर आपण एंट्री केल्यावरती ह्या साईडला तुम्हाला किचनचा हा एक इंटेरियर भेटतो बघण्यासाठी, पण त्यांनी हे एक ऑफिससाठी त्यांनी एक यूज केलेलं आहे। ह्या साईडला ही परत इथं परत त्यांनी इकडे बॉक्स वगैरे त्यांनी बनवलेले आहेत आणि सामान ठेवणार। या साईडला सेल वगैरे लावून अतिशय छानसा एक लुक इथे त्यांनी ऑफिसचा सेटअप त्यांनी स्वतःसाठी त्यांनी एक ठेवलेला आहे। तर आता आपण पुढे बघूया। एक इथे बेडरूम आहे, त्याचाही लुक बघू, नंतर आपण वरचेही फ्लॅट बघणार आहे। तर आपण आता पहिले हॉल बघितला, नंतर बाहेरचा इंटेरियर बघितला, त्यानंतर किचनही बघितला। आता आपण बेडरूम बघूया की बेडरूम मध्ये त्यांची
जागा किती त्यांनी ठेवलेली आहे आणि बेड ठेवून तुम्हाला फिरण्यासाठी जागा किती आहे हे आपण बघूया. तर अशा पद्धतीने हा अगदी स्पेसफुल हा बेडरूम तुम्हाला इथे बघायला भेटत आहे. हा एवढा मोठा त्यांचा बेड असूनही या साईडला पूर्ण त्यांनी फर्निचर बनवलेलं आहे आणि ह्या साईडलाही त्यांचा लॅपटॉप ठेवून, ह्या साईडला लॅपटॉपही दिसत आहे, लॅपटॉप ठेवून हे इथं एकदम जागा स्पेसफुल दिलेली आहे आणि इथूनही तुम्हाला व्हेंटिलेशन ओपन बाहेरच्या साईडने गार्डन व्ह्यू हा तुम्हाला बघायला भेटत आहे. तर या साईडला तुम्हाला वॉर्डरोब वगैरे करून अतिशय छानसा एक लुक त्यांनी, खूप छानसा एक हा बंगला खूप छानसा त्यांनी मेंटेन ठेवलेला आहे. जर तुम्हाला हा बंगला बघण्यासाठी इंटरेस्टेड असणार तर नक्की मी तुम्हाला एनी टाइम दाखवणार. जर तुम्हाला बंगल्यावरती व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओच्या टायटलमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथे मी माझा नंबर मेन्शन करेल किंवा माझ्या ऑफिसचा ॲड्रेस पण तिथे मेन्शन केलेला आहे, तोही त्याही ॲड्रेसवर तुम्ही माझ्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. तर हा बंगला कसा वाटला असेल नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे घेऊन येणार. तर आपण आता पुढची प्रोसेस बघूया की वरती काय काय त्यांनी बनवलेलं आहे. तर आपण आता वरचा लुक बघणार आहे आणि त्याच्यानंतर वरती अजून एक रूम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर टेरेस दिलेला आहे, त्याचाही लुक आपण बघणार. तर आपण आता इथे आलेलो आहे रूम जवळ. तर रूम मध्ये एंट्री करू आणि रूमचा आतमधला इंटेरियर कसं त्यांनी बनवलेला आहे तोही आपण बघणार आहे. तर त्यासाठी तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ बघा. तर आपण इथेही त्यांनी हॉल हा दिलेला आहे आणि अगदी स्पेसफुल त्यांचा हा हॉल आहे आणि खूप छानसा एक व्हाईट रंग हा एक पॉझिटिव्हिटीचा एक त्यांचा भाग आहे आणि त्यांनीही हा फ्लॅट आणि हा बंगला खूप एकदम छानसा एक मेंटेन ठेवलेला आहे. तर इथेही तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी या साईडला स्पेसिंग दिलेली आहे. तर या साईडलाही तुम्हाला ओपन व्हेंटिलेशन दिलेलं आहे. झाडं वगैरे इथे लावलेले आहेत, खूप मोठे मोठे झाडं दिसत आहेत इथे तुम्हाला. तर अशा पद्धतीने हा हॉल. अजून इथे आपल्याला किचनही बघायचं आहे. किचनही तुम्हाला नक्की आवडेल, कारण किचनचाही स्पेसफुल तुम्हाला तो आता मी दाखवणार आहे, तो खरंच तुम्हाला नक्की आवडेल. तर आपण आता किचन मध्ये एंट्री केल्यावरती या साईडला तुम्हाला बेडरूम दिलेला आहे. पहिले आपण किचन मध्ये कसं त्यांनी फर्निचर बनवलेलं, कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय दिलेलं आहे ते पहिले बघूया आणि बाजूला एक टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे त्याचाही लुक बघूया. नंतर पुढे आपण आपली प्रोसेस वाढूया. तर ह्या साईडला त्यांनी प्लॅटफॉर्म अगदी स्पेसफुल दिलेला आहे. हा तुम्हाला गॅससाठी दिलेला आहे. इथेही पाणीही तुम्हाला 24 ताससाठी दिलेलं आहे आणि ट्रॉल्या वगैरे अगदी स्मूथ आहे. ट्रॉली पण अगदी त्यांनी एकदम मेंटेन ठेवलेले आहे आणि अजून इथे तुम्हाला टॉयलेट बाथरूमही तुम्हाला इथे बघू येते. बाथरूमचा पण स्पेस अगदी मोठा दिलेला आहे, टॉयलेटचा पण अगदी स्पेस भरपूर मोठा दिलेला आहे. अगदी स्पेसफुल ही जागा त्यांनी इथं एक स्क्वेअर मध्ये दिलेली आहे. या साईडला फ्रीजची अरेंजमेंट आहे, वरती त्यांनी बॉक्स तयार केलेले आहे, तिथे तुम्ही स्टोरेज करू शकता आणि ह्या साईडलाही स्टोरेज करण्यासाठी त्यांनी हे इकडे बनवलेले आहेत बॉक्स आणि ह्या साईडलाही बॉक्स बनवलेले आहे. तर अशा पद्धतीने हे किचनचा हा एक फुल फर्निचर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे बनवलेलं आहे. आता आपण बेडरूम मध्ये काय बनवलेलं आहे तो जाणून बघूया. तर बेडरूम मध्ये एंट्री केल्यावरती बेडरूम ही अगदी खूप छानसा एक पॉझिटिव्हिटी येणारे हा व्हाईट कलर तुम्हाला माहित तर आहे, पण इथं फर्निचर वगैरे या साईडला केलेलं आहे. या साईडला तुमचा बेड आलेला आहे.
आणि ह्या साईडलाही तुम्हाला परत ओपन व्हेंटिलेशन इकडे भेटत आहे. त्या साईडला त्यांनी फर्निचर वगैरे केलेलं आहे आणि ह्या साईडलाही वरती त्यांनी फर्निचरचा बॉक्सेस त्यांनी इकडे बनवलेला आहे. आणि इथे तुम्हाला खूप स्पेस तिथे भेटते. ह्या साईडला तुमचा बेडरूम आपला बेड आलाय आणि इथे फिरण्यासाठी तुम्हाला स्पेसफुल जागा भरपूर इथे भेटत आहे. तर अशा पद्धतीने हा एक बेडरूमचाही पेस तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. आता आपण पुढे वरती परत जाऊया. वरचाही लुक आपण अजून बघणार आहे. ये ना बंद आहे. हा पहिला फ्लोर बघितलेला आहे. आता सेकंड फ्लोर बघणार आहे. नंतर आपण टेरेसचाही लुक बघणार आहे. तर ह्या साईडला अगदी ओपन प्लेस त्यांनी ठेवलेला आहे. कारण काही फंक्शन वगैरे किंवा इतर लग्न वगैरे काही कार्यक्रम असतील तर इथे तुम्ही करू शकता. असा एवढा हा स्पेसफुल इथे जागा इथे तुम्हाला तर इथे जागा तुम्हाला हे अगदी स्पेसफुल इथे बघायला भेटत आहे. आणि याचं व्हेंटिलेशन पण तुम्हाला सेम ओपन व्हेंटिलेशन आहे. इथं जर तुम्ही लाईटही नाही लावली तरी तुम्हाला इथे स्पेसफुल आणि ओपन व्हेंटिलेशन ही जागा भेटत आहे. तर आपण हा समोरचा लुक बघून घेऊया. कारण आपण पहिल्या स्टार्टिंगला जी थोडीशी क्लिप बघितली बाहेरचा त्याच साईडला हा लुक आहे. या साईडला झाडं लावलेले आहेत. झाडंही अगदी खूप छानसं आहे इथून लुक बघण्यासाठी. एक छानसा स्पेस. तुम्ही इथं बर्थडे पार्टी किंवा लग्न वगैरे असतील, पाहुणे वगैरे तुमच्या घरी येतील त्यांच्यासाठी झोपण्यासाठी ही सुविधा अगदी छानसा एक पद्धतीने त्यांनी ठेवलेली आहे. अगदी स्पेसफुल हा एकदम ओपन रूम दिलेला आहे. इथे त्यांनी किचनची पण अरेंजमेंट आहे आणि ह्या साईडला वॉशिंग मशीन पण ठेवलेली आहे आणि ह्या साईडला टॉयलेट बाथरूमही त्यांनी दिलेला आहे. तोही आपण एक वेळा बघून घेऊया. इथे त्यांची टॉयलेट बाथरूम ही अगदी स्पेसफुल इथे दिलेलं आहे. सेम कन्सेप्ट. जर तुम्ही खरंच हा व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला जर हा बंगला आवडला असेल तर नक्कीच तुम्हाला मी ह्या बंगल्यावरती व्हिजिट करणार आणि जर तुम्हाला बंगला आवडला असेल तर त्याची मीटिंगही तुम्हाला मी अरेंजमेंट करून देणार. तर तुम्हाला असेच काही फ्लॅट, बंगला, शॉप्स काही ज्याची रिक्वायरमेंट असेल कमेंट करून सांगा किंवा व्हिडिओच्या टायटलमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल. तिथून जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तर आपण आता हा दुसऱ्या फ्लोअरला हा ओपन प्लेसचा बघितला आहे. आता आपण टेरेसचा एक लुक बघणार आहे. टेरेसचाही लुक तुम्हाला आवडणार आहे कारण टेरेसनी पूर्ण ओपन व्हेंटिलेशन दिलेलं आहे. पहिले टेरेसवर जाऊया. नंतर याच्याबद्दल आपण प्राइसिंग आणि कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया किती आहे त्याचं आपण जाणून घेऊ. तर आपण टेरेसवर आता जात आहे. टेरेसवर जाण्यासाठी जागा एकदम स्पेसफुल दिलेली आहे. अगदी तुम्हाला रात्रीच्या संध्याकाळच्या टायमाला जेव्हा तुम्ही कुठेहून जॉबवरून किंवा बिझनेस करून किंवा काही बाहेरून जेव्हा ट्रॅव्हलिंग करून येतात तेव्हा स्पेसफुल तुम्हाला एक जागा पाहिजे असते किंवा व्हेंटिलेशनसाठी ही जागा पाहिजे असते. ही तुम्हाला एकदम बेस्ट जागा आहे. ह्या ठिकाणी पूर्ण ओपन व्हेंटिलेशन त्यांनी ठेवलेलं आहे. या साईडला सोलारही त्यांनी इथं दिलेला आहे आणि टाकीचेही 2 अरेंजमेंट केलेले आहे. तर अशा पद्धतीने हा सोलारचा एक पॅनल आहे. या साईडलाही टाकीचे अरेंजमेंट आहे. त्या साईडलाही टाकी दिलेली आहे आणि इथेही तुम्ही फंक्शन वगैरे किंवा रात्रीच्या टायमाला संध्याकाळी जेव्हा तुम्ही ऑफिसवरून येणार तेव्हा इथे तुम्ही एक माइंड फ्रेश करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकता. अशा पद्धतीने हा टेरेसचा हा एक लुकही तुम्हाला इथे बघायला भेटत आहे. बाहेरही तुम्हाला झाडे वगैरे दिलेले आहेत. झाडे आहेत. झाडामुळे तुम्हाला अजून
जे तुमचं जो आहे तुम्ही दिवसभर जे काही थकलेले आहेत तुम्ही इथे येऊन तुमचं मन एकदम पूर्ण फ्रेश होणार असा हा एक चेहऱ्याचा एक लुक आहे. तर आपण आता याची प्राइसिंग आणि याचा स्केटबोर्ड एरिया आणि याचा कार्पेट एरिया काय आहे तो जाणून घेऊया. कार्पेट एरिया किती बोलले? मिसेस आहे ना मिसेस किती मिनिट व्हिडिओ किती मिनिट करू? 16 चालू दे कट मत करू. चालू नाही का? हा, ऐसा ही होतं. हा चालू राहील दे. कट बंद. तर अशा पद्धतीने हा बंगला तुम्हाला इथे बघायला भेटला आहे. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल या बंगल्यावरती तर नक्की मी तुम्हाला व्हिजिट पॉसिबल आहे. तुम्ही एनी टाइम कधी मला कॉल करा, मी तुम्हाला हा बंगल्याची व्हिजिट करू. तर याचा कार्पेट एरिया तुम्हाला 1300चा दिलेला आहे आणि खालचाही जो आहे बाहेरचा भाग त्याचा वेगळा कार्पेट त्याच्यामध्ये मेन्शन आहे. तेही मी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये दाखवेल आणि याची प्राइस तुम्हाला 2 CR दिलेली आहे. त्याच्यात पण तुम्हाला निगोशिएबल राहणार आहे. जर तुम्हाला अदरवाईज काही अजून विचारायचं असेल तर या बंगल्यावर येऊन विचारा, नाही तर माझ्या ऑफिसला व्हिजिट करा, तिथे मी पूर्ण तुम्हाला डिटेल देणार. जर तुम्हाला अशीच फ्लॅट किंवा बंगल्यासाठी इंटरेस्टेड असणार तर माझ्या चॅनलवरती जो काही सबस्क्राईब करायचं बटन आहे ते नक्की दाबा, कारण येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला भेटेल. जर बंगला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.